नमस्कार मंडळी. एक 59 वर्षाचा व्यक्ती गेले 19 दिवस कोणताही अन्नाचा कण न घेता आंदोलन करतो आहे. तब्येत अतिशय खालावलेली आहे, वजन कमी झालेलं आहे, तरी त्यांच्या तोंडातून एकच शब्द येतो आहे, माझा हा लढा कायम चालू राहणार. आणि हा लढा फक्त भारतातील येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा माझा लढा चालू आहे. तर हे आंदोलन कशासाठी चालू आहे, शिक्षणमंत्री का राजीनामा देत नाही आहेत, तर आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मी तुषार डेके, तुम्ही पाहताय मराठी थिंग. आपल्या देशातील दिल्ली ह्या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक यांचं गेली 19 दिवस हे आमरण उपोषण हे आंदोलन चालू आहे आणि खूप मोठं चर्चेचा विषय ठरलेला आहे सध्या. वांगचुक हे लडाखचे अभियंता आणि शिक्षणतज्ज्ञ, त्यासोबतच पर्यावरणातील सामाजिक व्यक्तिमत्व म्हणजे सोनम वांगचुक. त्यांनी आपल्या ह्या जीवनशैलीमध्ये असंख्य मोठे समाजासाठी कार्य केलेले आहेत. त्याच्यामुळं आत्ताच्या घडीला त्यांचं जे आंदोलन चालू आहे तो पण मोठाच विषय आहे आणि खूप मोठा चर्चेचा विषय सध्या देशासमोर येऊन ठेपलेला आहे. ते म्हणजे सोनम वांगचुक यांचं अन्नत्याग आंदोलन. तर पाहायला गेलं तर या आंदोलनाची सुरुवात कशी झाली, तर सोनम वांगचुक यांचं 28 जूनपासून हंगर स्ट्राईक अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली. आणि ह्या आंदोलनाची सुरुवात ही जी चळवळ होती ती कॉकरोच जनता पार्टी म्हणजे तरुणांच्या संपूर्ण एकत्रित येण्याने ही एका मोठी चळवळ उभी राहिली. ह्या चळवळीला एक शिक्षण खात्यातील जे चुकीचे व्यवहार झालेले आहेत, शिक्षण खात्यामध्ये जो घोळ झालेला आहे याच्या विरुद्ध सर्व तरुणांनी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या आंदोलनाला सुरुवात केली. आणि ह्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला आणि 28 जूनपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या आंदोलनामध्ये खरा मुद्दा पाहायला गेलं तर नीटची परीक्षा, CBSEची परीक्षा, या सर्व परीक्षांमध्ये झालेले घोळ, पेपर फुटी हे खूप मोठे विषय चर्चेत होते. आणि ह्या विषयावरती कोणताहीच सरकारकडून किंवा शिक्षण खात्याकडून कोणताही अभिप्राय सध्या कुठला येत नाही किंवा कोणीही या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारण्यास तयार नाही. त्याच्यामुळे ह्या आंदोलन युवकांच्या माध्यमातून ह्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि ह्या आंदोलनामध्ये आता असंख्य लोक जोडले गेलेले आहेत. खरं तर ह्या आंदोलनाच्या दरम्यान सर्वात मोठी मागणी होती ती म्हणजे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यात शिक्षण खात्यामध्ये अतिशय पारदर्शकता, त्यासोबतच सर्व होणाऱ्या परीक्षा अतिशय सखोलपणे आणि सुरळीतपणे व्हाव्या, ह्याच मुख्य मागण्या आहेत. आणि ह्याच मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी चालू आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये सर्वात मोठा खालीचा वाटा जर कोणाचा असेल तर ते सोनम वांगचुक यांचा असेल. कारण त्यांच्याकडून ज्या प्रकारचं हंगर स्ट्राईक, जे अन्नत्याग आंदोलन चालू आहे ते खरोखरच चिंतेची मोठी गोष्ट आहे. कारण गेली 19 दिवस कोणताही अन्नाचा कण न घेता आंदोलन करणं ही खूपच मोठी गंभीर आणि चिंतेचा विषय सध्या सरकारसमोर आहे. परंतु सरकारकडून अद्यापही कोणताच अभिप्राय येत नाही आहे. ही मोठी एक चिंतेचा विषय आणि गंभीर विषय आपल्या ह्या लोकशाहीमध्ये. हे आंदोलन चालू असताना सोनम वांगचुक यांची तब्येत खूप खालावलेली आहे. तरी या पार्श्वभूमीवरती दिल्ली उच्च न्यायालयाने आदेशसुद्धा दिलेले आहेत की त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. परंतु हे सर्व होऊनसुद्धा सरकारकडून कोणता अभिप्राय नाही आहे. हीच एक मोठी खंत आहे आणि त्यांच्या तब्येतीवरती खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो आहे असं आपण प्रसारमाध्यमातून पाहत आहोत. प्रामुख्याने जर पाहायला गेलं हे आंदोलन कोणा एका व्यक्तीचं नाही आहे किंवा कोणत्या पक्षाचं नाही आहे ना कोणत्या संस्थेचं नाही आहे. हे आंदोलन अशा विषयासाठी केलेलं आहे. हा विषय फक्त शिक्षण विषय सर्वांच्याच घराघरातला विषय आहे, सर्वांच्या भविष्यातील मुलांचा विषय आहे. त्याच्यामुळं या शिक्षण खात्यामध्ये पारदर्शकता यावी, होणाऱ्या परीक्षा ह्या सुरळीत व्हाव्या, कोणताही पेपर लीक न होता. त्यासोबतच ज्या प्रकारे ह्यामध्ये घोळ होत आहेत त्याच्यामध्ये हे सगळे घोळ कुठेतरी थांबावे यासाठी हे आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी सर्वांनाच प्रत्येक माध्यमातून सर्वांना या ठिकाणी विनंती केली जाते की ह्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि ह्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आपण आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचावा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी ह्या आंदोलनाचा एक चांगला मोठा प्रभाव ठरेल आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मात्र सुरळीत होतील. हेच मात्र ह्या आंदोलनाच्या माध्यमातून ध्येय ठेवलं गेलेलं आहे. तरी सोनम वांगचुक यांनी जी परिकष्ठा घेतलेली आहे आंदोलनासाठी ही खूपच वाखाणण्याजोग आहे. कारण अन्नत्याग करून आंदोलन करणं आपल्या जीवावरती बेतू शकतं, आपल्या याच्यामध्ये जीवसुद्धा जाऊ शकतो. ह्या पद्धतीचं आंदोलन ते करत आहेत. त्याच्यामुळे सर्व भारतीयांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. त्यासोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला सुद्धा विनंती आहे की आपण पण सुद्धा शांततेत मार्गामध्ये
याच्यावरती तोडगा नक्कीच काढावा आणि त्यांच्याशी शांतपूर्वक चर्चा करून जो मार्ग निघेल तो ह्या आंदोलनासाठी खूप उपयुक्त ठरेल. हीच एक या व्हिडिओची आपण माध्यमातून विनंती करू शकतो. आणि तुम्हाला काय वाटतं, हे जे आंदोलन चालू आहे आणि सरकारकडून जो अभिप्राय येत नाही आहे, आपण पण याच्यावरती जरूर आपलं मत नोंदवा. धन्यवाद.